मार्कळवाडीमध्ये ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही आज शपथ घेत नाही असा भास्कर जाधव यांनी स्पष्टच केलंय। भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आज विरोधी पक्षाचे सर्व आमदार निषेध करत आहेत, शपथ घेत नाहीत, काय नेमकी भूमिका आहे, काय सांगाल? नाही, भूमिका ही आहे की मार्कळवाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकांनी मतदान हे बॅलेटवर घेऊन आम्ही नक्की कोणाला मतदान केलं हे स्वतः तपासण्याकरता म्हणून त्यांनी बॅलेटवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला। त्याचा परिणाम हा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, त्याचा परिणाम हा निवडून गेलेला किंवा पराभूत झालेल्या उमेदवारावर होणार नाहीये। पण तरी देखील सरकारी यंत्रणा ही वापरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही केली जाते, लोकांची धरपकड केली जाते आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून, त्याचबरोबर ईव्हीएम हटाव और देश बचाव याच्याकरता म्हणून आम्ही आज वॉकआउट केलेलं आहे, सभात्याग केलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणत आहेत की धारावी संदर्भात जो निर्णय आहे तो ठाकरे सरकारनेच घेतला होता, मात्र आम्ही तोच निर्णय पुढे आम्ही नेत आहोत। कसं पाहता या आरोपाकडे? एक प्रकारे त्यांनी तुमच्यावरच सर्व ढकललेलं आहे। असं आहे की आताच ते मुख्यमंत्री झालेले आहेत, मला वाटतं अशाच पद्धतीनं ढकलाढकलीचा कारभार ते करतील, त्याची ही चुणूक दिसतीये। देवेंद्र फडणवीसांना रस असतो प्रत्येकामध्ये, की ज्याच्यामध्ये रस असतो तो रस काढून घेणं, त्याचं चिपाड करून फेकून देणं। त्यामुळं ज्याच्यामध्ये थोडाफार त्यांना रस दिसत असेल ते रस शोषण करण्याकरता म्हणून, त्याचं चिपाड करण्याकरता म्हणून ते कोणामध्ये तरी रस आहे असं म्हणतात। अशा प्रकारे भास्कर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कॅमेरामॅन विनीत पेंडकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।